जगद्गुरु संत तुकाराम महाराज, राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ, स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज, जगाच्या पाठीवरचा सर्वोत्तम राजा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, लोकराजा राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, संत नामदेव महाराज, संत तुकडोजी महाराज, ज्यांचा संयुक्त जयंती कार्यक्रम आपण या ठिकाणी साजरा करतोय, ते राष्ट्रसंत संत गाडगे महाराज, या सगळ्या महामानवांना खरं तर आम्हाला विद्येची देवी ही सरस्वती सांगण्यात आली. सरस्वतीने विद्येसाठी काय केले मला माहित नाही, पण आमच्या घरातल्या तमाम माता भगिनी जर कुणामुळे शिकायला लागल्या तर ती विद्येची खरी देवता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महाराणी ताराबाई, महाराणी येसूबाई, माता रमाई या सगळ्या महामातांना वंदन करतो. खरं तर परिटवाडीच्या मातीमध्ये आज स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रसंत संत गाडगे महाराज यांचा संयुक्त जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होतोय. मी वेगवेगळ्या गावामध्ये व्याख्यानाला जातो. महाराष्ट्रामध्ये फिरत असताना तुमच्या गावचा अभिमान याच्यासाठी वाटला, कोणत्याही गावात आम्ही जयंतीच्या कार्यक्रमाला गेलो की पुरुषांची संख्या मोठ्या प्रमाणावरती असते, मायमाऊलींची संख्या कमी प्रमाणात असते. तुमच्या गावात पुरुषांच्या पेक्षा जास्त महिलांची संख्या समोर आहे आणि ज्या ज्या घरातल्या महिला कार्यक्रमाला, अशा वैचारिक कार्यक्रमाला पुढे येतात ना, म्हणजे महाराष्ट्रात वेगवेगळे कार्यक्रम होत असतील, पण ज्या ज्या ठिकाणी वैचारिक कार्यक्रमाला घरातल्या मायमाऊली पुढे येऊन बसतात ना, ते घर पुढे गेल्याशिवाय राहत नाही. तुम्ही पुरुषांपेक्षा जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात, त्याबद्दल टाळ्या वाजवून तुम्ही तुमचंच एकदा कौतुक करणं या ठिकाणी गरजेचं आहे. आज आपण संयुक्त जयंती या ठिकाणी साजरी करतोय. 350 वर्षापूर्वीचा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, संत गाडगे महाराजांचा महाराष्ट्र आहे. आज या महाराष्ट्राची अवस्था नेमकी काय? आज छत्रपती शिवाजी महाराज असतील, संत गाडगे महाराज असतील, त्यांचा इतिहास आम्हाला समजावून घेण्याची वेळ का निर्माण झाली? खरं तर तुम्ही आजही महाराष्ट्रातल्या कोणत्याही गावात जा, कोणत्याही शहरात जा, कोणत्याही वस्तीवरती जा, कोणत्याही चौकात जा, एक वेळ या महाराष्ट्रातली पोरं परमेश्वराचं नाव काढलं ना, कदाचित एक वेळ मस्तक टेकवणार नाही, पण आजही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव काढल्याबरोबर आम्ही नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. हा छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाचा विजय आहे. मी कर्जतच्या मातेमध्ये उभा आहे. कोपर्डी नावाचं शहर आपल्या जवळ आहे आणि त्या कोपर्डीला काही वर्षापूर्वी एका लहान चिमुरडीवरती अत्याचार झाला. कोपर्डीला लहान चिमुरडीवरती अत्याचार झाल्यानंतर महाराष्ट्रातली लोक सांगायला लागली, आज जर छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात असते तर त्यांनी कोपर्डीतल्या नराधमांना हत्तीच्या पायाखाली तोडवलं असतं. काही लोक सांगायला लागली, आज जर छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात असते तर त्यांनी कोपर्डीतल्या नराधमांना रायगडाच्या टकमक टोकावरून ढकलून दिलं असतं. काही लोक सांगायला लागली, आज जर छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात असते तर त्यांनी कोपर्डीतल्या नराधमांना भर चौकामध्ये जायला असतं. काही लोक सांगायला लागली, आज जर छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात असते तर त्यांनी कोपर्डीतल्या नराधमांना भर चौकामध्ये फाशीची शिक्षा दिली असती. माझ्यासारख्याला वाटतं, आज जर छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात असते ना, त्यांनी कोपर्डीतल्या नराधमांच्या अंगाला हात सुद्धा लावला नसता. तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे? लहान पोरीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना महाराजांनी हात सुद्धा लावला नसता. याला कारण आहे, आज छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात असते तर त्यांनी कोपर्डीतल्या नराधमांना हत्तीच्या पायाखाली तोडवलं नसतं. आज छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात असते तर त्यांनी कोपर्डीतल्या नराधमांना रायगडाच्या टकमक टोकावरून ढकलून दिलं नसतं. आज छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात असते तर त्यांनी कोपर्डीतल्या नराधमांना भर चौकामध्ये जायला नसतं. आज छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात असते तर त्यांनी कोपर्डीच्या नराधमांना फाशीची शिक्षा दिली नसती. आज छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात असते तर त्यांनी कोपर्डीच्या नराधमांच्या अंगाला हात सुद्धा लावला नसता. कारण छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात असते तर कोपर्डीचं प्रकरण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडलंच नसतं. कारण आमच्या राजाने प्रत्येक मुलीमध्ये आम्हाला आमची बहीण आणि प्रत्येक महिलेमध्ये आम्हाला आमची आई पाहायला शिकवलं असतं. हे छत्रपती शिवरायांचं वेगळेपण आहे. खरं तर तुम्ही संयुक्त जयंतीचा कार्यक्रम
कार्यक्रम या ठिकाणी ठेवला। तुम्ही संत गाडगे महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, या दोन महामानवांची जयंती साजरी करताय। तुमची जयंती केव्हा साजरी झाली? तुम्ही व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवला म्हणून तुमची जयंती साजरी होणार नाही। या महामानवांची जयंती केव्हा साजरी झाली? छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीला विचार दिलाय। संत गाडगे महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीला विचार दिलाय। माझ्या राजानं आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचं व्यसन केलं नाही। तोच विचार आमच्या संत गाडगे महाराजांनी सांगितला। आमची शिवजयंती किंवा संयुक्त जयंती केव्हा साजरी झाली? आज व्याख्यानाचा कार्यक्रम झाल्यानंतर इथून घरी जाताना इथला प्रत्येक तरुण स्वतःच्या काळजावरती हात ठेवून सांगेल ना, मी आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचं व्यसन करणार नाही, तेव्हा खऱ्या अर्थानं आमचा जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वीपणे झाला। हा विचार आम्हाला जयंतीच्या माध्यमातून घ्यायचा आहे। 19 फेब्रुवारी 1630 ला शिवनेरीच्या रांगणा मातीमध्ये शिवरायांचा जन्म झाला। नाव ठेवलं गेलं शिवबा आणि मग माझा राजा छत्रपती झाला। 23 फेब्रुवारी 1876 ला संत गाडगे महाराजांचा जन्म झाला। नाव ठेवलं गेलं डेबूजी आणि नंतर गाडगे बाबा यांचं आयुष्य आपण पाहतो। संत गाडगे महाराजांना संत गाडगे महाराज नाव का पडलं? तर संत गाडगे बाबांच्या आयुष्याकडे आपण कधीतरी पाहतो। डोक्यावरती मातीचं तुटलेलं गाडगं घेऊन गाडगे बाबा आयुष्यभर जगले आणि त्या मातीच्या गाडग्याला गाडगे म्हणून म्हटलं गेलं आणि म्हणून गाडगे महाराजांचं नाव त्या ठिकाणी संत गाडगे महाराज पडलं। हा इतिहास आपल्या सर्वांच्या समोर आहे। या दोनही महामानवांच्या इतिहासातून आपण नेमकं शिकतोय काय? खरं तर महाराष्ट्रामध्ये झालंय काय? शिवजयंती असेल, शिवाजी महाराज मराठ्यांचे झाले, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे झाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांचे झाले, संत गाडगे महाराज परिटांचे झाले, पण तुमच्या गावामध्ये जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सगळ्या जाती धर्मातली माणसं एकत्र येऊन दोनही जयंत्या एकत्रित साजऱ्या करतात ना, ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे। आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मराठ्यांचं केलं आणि संत गाडगे महाराजांना फक्त परीट समाजाचं केलं तर यांनी काय होईल माहितीये का? आम्ही जर छत्रपती शिवाजी महाराजांना मराठा केलं तर आमचे राजे संकुचित राहतील। आम्ही संत गाडगे महाराजांना फक्त परीट समाजाचं केलं तर आमचे संत गाडगे महाराज संकुचित राहतील। आमचे सगळे महामानव एका जातीचे नाहीत तर आमचे महामानव देशाचे आहेत। हा विचार तुमच्या मातीमधून तुम्ही खऱ्या अर्थानं सांगताय, हे नक्कीच महत्वाची आणि तेवढीच आनंदाची गोष्ट आहे। आज या महामानवांच्या इतिहासातून आपल्याला नेमकं काय शिकायचं आहे? खरं तर रायगड नावाचा किल्ला आहे। मध्यंतरी आमच्या गावातली 10-15 पोरं आम्ही रायगड किल्ला फिरायला गेलो। सगळ्या रायगड किल्ला फिरला। सगळ्या रायगड किल्ला फिरून झाला की आमच्यातलं एक पोरग म्हणतं, आपण एवढा मोठा रायगड किल्ला फिरलो पण या रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कुठंच कसं नाही। आमच्यातलं दुसरं पोरग म्हणतो, बरोबर आहे, आपण एवढा रायगड किल्ला फिरलो, जगदेश्वराच्या मंदिरापासून ते पाचाडला मासाहेब जिजाऊंची समाधी आहे तिथपर्यंत आपण सगळा रायगड किल्ला फिरलो, पण या रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कुठंच कसं नाही। आमच्या पोरांना सवय झाली आहे, एखादा रस्ता झाला की रस्त्याच्या कडेला मोठा बोर्ड असतो। यांच्या पुढाकारातून, यांच्या आमदार निधीतून, यांच्या खासदार फंडातून आमची तरुण पोरं विचार करतात, महाराजांनी एवढा मोठा रायगड बांधला पण या रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कुठंच कसं नाही। मग आमच्यातलं एक हुशार पोरग सांगतं, बरोबर आहे, महाराजांनी किल्ल्यावरती नाव लिहिलं नाही, बरोबर आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराज सारखेच लढाया करायला जात होते, महाराज सारखेच मोहिमेवरती जात होते, त्याच्यामुळे कदाचित महाराजांना किल्ल्यावरती नाव लिहायला वेळच मिळाला नसेल। मग आमची पोरं काय करतात? एकट्या रायगडची नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक किल्ल्याची तीच अवस्था आहे। आमची पोरं काय करतात? मग किल्ला फिरता फिरता किल्ल्यावरती बिन नावाचा दगड कुठं दिसतोय का बघतात। बिन नावाचा दगड शोधताना आमची तरुण पोरं विचार करतात, महाराजांना कदाचित किल्ल्यावरती नाव लिहायला वेळ मिळाला नसेल। मग आमची पोरं काय करतात? किल्ल्यावरती सपाट दगड कुठं दिसतोय का बघतात। किल्ला फिरता फिरता किल्ल्यावरती सपाट दगड दिसला की आमची पोरं दगडाच्या जवळ जातात, दगडाकडे एकदा प्रेमाने पाहतात, आपला हात आपल्या खिशात घालतात, खिशातून सोन्याची पुडी किंवा खडू बाहेर काढतात आणि हातातल्या खडून त्या दगडावरती बदामाचं चित्र काढायला लागली। महाराजांनी उभ्या आयुष्यामध्ये जेवढे बदाम खाल्ले नसतील ना, त्याच्याहून जास्त बदाम महाराष्ट्रातल्या प्रत्येक किल्ल्यावरती आमच्या तरुण पोरांनी काढून ठेवले आणि त्याच्यामध्ये स्वतःचं नाव लिहून 2 पावलं पाठीमागे येऊन त्या चित्राकडे एवढ्या कौतुकाने पाहायला लागली ना, शहाजहानने मुमताजसाठी ताजमहाल बांधल्यानंतर त्यांनी त्या चित्राकडे, त्या ताजमहालाकडे जेवढ्या कौतुकाने पाहिलं नसेल ना, तेवढ्या कौतुकाने आमची पोरं गड किल्ल्यांवरती नाव लिहून त्या चित्राकडे पाहायला लागली। सांगायचं तात्पर्य एकच आहे, अरबी समुद्रामध्ये शिवस्मारक होत आहे, ते शिवस्मारक जितका महत्वाचा आहे ना, तितकाच महत्वाचं
होतं महाराष्ट्राच्या मातीमध्ये असणारे 350 होणारे गड किल्ले, या गड किल्ल्यांचं रक्षण करणं, गड किल्ल्यांचं संवर्धन करणं ही तुमची आणि आमची जबाबदारी आहे. हा वासा आम्हाला येणाऱ्या काळामध्ये घ्यायचा आहे. या दोनही महापुरुषांच्या इतिहासातून आम्हाला नेमकं काय शिकायचं आहे. आम्हाला अनेक लोक म्हणतील पैशानी या होतं का, पैशानी असं होतं का, पैशानी तसं होतं का, पैशानी ही होतं का. एक गोष्ट लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांचं वयाच्या 14व्या वर्षी उत्पन्न होतं वर्षाला 36,000 रुपये आणि या शिवाजी महाराजांचं वयाच्या 50व्या वर्षी होतं उत्पन्न होतं वर्षाला 2 लाख कोटी. छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना पैसा कमवायला शिकवलाय, पण तरी एवढा पैसा कमवून महाराजांनी स्वतःसाठी काय मोठा महाल नाही बांधला. संत गाडगे महाराज आयुष्यभर ज्या माणसानं कीर्तन केली, समाज सुधारायचं काम केलं आणि त्या ठिकाणी आज शाळांना मदत केली, वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या. पण संत गाडगे बाबांनी समाजासाठी एवढं मोठं साम्राज्य निर्माण केलं, पण स्वतःसाठी आयुष्यामध्ये एक फाटकी झोपडी सुद्धा गाडगे बाबांनी बांधली नाही. या माणसांचा विचार आम्ही खरं तर घेतोय का? आमच्या आयुष्यात आम्ही आज या महापुरुषांकडून शिकायचंय काय? 21वे शतक चालू झालंय, या महापुरुषांचा इतिहास घ्यायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घ्यायची आहे ना, तर पहिल्यांदा पैसा आम्ही कमवायला शिकलं पाहिजे. अनेक लोक म्हणतील पैशानी या होतं का, पैशानी असं होतं का, पैशानी तसं होतं का. पण आजच्या काळामध्ये तुमच्याकडे पैसा असेल ना तर समाज तुम्हाला किंमत देतो, तुमच्याकडे पैसा नसेल तर समाज किंमत देत नाही. आपल्या मराठी माणसाचं दुर्दैव काय माहितीये का? कधीतरी पेपरला बातमी येते, तिरुपती बालाजीला देवदर्शनासाठी जात असताना एक 4 व्हीलर ट्रकला धडकली, 4 लोक जाग्यावर मेली. मेलेल्या लोकांची नावं असतात जगताप, पवार, वाघ, गवई, जाधव, शिंदे. कधीतरी पेपरला बातमी येते शिर्डीच्या साईबाबांना देवदर्शनासाठी जात असताना एक 2 व्हीलर नदीमध्ये वाहून गेली. 2 व्हीलर वरची दोघं वाहून गेली. त्या 2 वाहून जाणाऱ्यांची नावं असतात जगताप, पवार, कदम, शिंदे, पाटील, वाघ, गवई. तुम्ही कधी विमान ऍक्सिडेंटची बातमी पेपरला वाचली आहे का? विमान ऍक्सिडेंटची बातमी मी माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा पेपरला वाचली, जेव्हा टीव्हीला पाहिली, त्या विमान ऍक्सिडेंट मध्ये मरणाऱ्या लोकांची नावं मी पाहिली. विमान ऍक्सिडेंट मध्ये मरणाऱ्या लोकांची नावं काय असतात? गुप्ता, कपूर, खन्ना, पटेल, खन्ना. विमान ऍक्सिडेंट मध्ये मरणारा एक पण जगताप मला कधीच सापडला नाही. विमान ऍक्सिडेंट मध्ये मरणारा एक पण कदम मला कधीच पाहायला मिळाला नाही. विमान ऍक्सिडेंट मध्ये मरणारा एक पण गवई मला कधीच सापडला नाही. आपली लोक मरतात कुठं? आपली लोक रस्त्यावरच्या 2 व्हीलर 4 व्हीलरच्या ऍक्सिडेंट मध्ये मरतात. आपल्या मराठी माणसानं प्रगती केव्हा केली? अजून 25 वर्षांनी 2050 मध्ये कधीतरी पेपरला बातमी आली पाहिजे. कर्जत तालुक्यातल्या परीटवाडीतली 200 लोक विमान भाड्यानं करून अमेरिका फिरायला गेली आणि अमेरिका फिरून सुखरूपपणे आपल्या परीटवाडीमध्ये आली. अशा प्रकारची बातमी जेव्हा पेपरला यायला लागेल ना, तेव्हा समजायचं आपल्या मराठी माणसानं प्रगती केली. हा विचार आम्हाला येणाऱ्या काळामध्ये घ्यावा लागणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा तो आदर्श आम्हाला घ्यायचा आहे. संत गाडगे महाराजांकडून तो आदर्श आम्हाला घ्यायचा आहे. कधीतरी आम्ही विचार करतो, गाडगे महाराजांचं आयुष्याकडे आम्ही कधीतरी पाहतो, या माणसानं आयुष्यामध्ये काय कमावलं. गाडगे महाराज ज्यावेळेस संत गाडगे महाराज मुंबईच्या मातीमध्ये होते आणि त्या काळामध्ये भारताचे कायदेमंत्री होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे कायदेमंत्री आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईच्या मातीमध्ये आले, संध्याकाळी त्यांना परत दिल्लीला जायचं आहे. पण त्याच वेळेस कोणतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगतं की संत गाडगे महाराजांची तब्येत जरा ठीक नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे कायदेमंत्री आहेत, संध्याकाळी त्यांना दिल्लीला महत्वाच्या कामासाठी जायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महत्वाचं काम थांबवतात, दिल्लीला जायचा निर्णय रद्द घेतात, 2 घोंगड्या विकत घेतात आणि या 2 घोंगड्या घेऊन आमच्या राष्ट्रसंत संत गाडगे महाराजांना भेटायला जातात. राष्ट्रसंत गाडगे महाराजांना भेटायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जातात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत गाडगे महाराजांच्या समोर येतात. 2 घोंगड्या आमच्या राष्ट्रसंत संत गाडगे महाराजांना देतात. संत गाडगे महाराज त्या 2 घोंगड्यांचा स्वीकार करतात आणि संत गाडगे महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगतात, अहो तुमचा खूप मोठा अधिकार आहे, तुम्ही मी तर एक फकीर आहे, तुम्ही मला भेटायला कशाला आला. त्यावेळेस या संत गाडगे महाराजांना या देशाचे कायदेमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात,
गाडगे महाराजांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतायत तुम्ही फकीर नाही आहात किंवा तुमचा मोठा अधिकार असं तुम्ही म्हणताय, पण एक लक्षात ठेवा, माझी खुर्ची 2 दिवसांची आहे, माझा अधिकार 2 दिवसांचा आहे, तुमचा अधिकार सगळ्यात मोठा आहे. म्हणून संत गाडगे महाराजांचा सन्मान करण्याचं काम आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आम्ही संत गाडगे महाराजांना काय दिलं हो? त्यांच्यानंतर आमच्या विदर्भामध्ये अमरावती विद्यापीठ आहे, त्या अमरावती विद्यापीठाला नाव दिलंय राष्ट्रसंत संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ. ज्यावेळेस अमरावती विद्यापीठाला राष्ट्रसंत गाडगे महाराजांचं नाव दिलं त्यावेळेस महाराष्ट्रातली काही लोक म्हणाली होती की अमरावती विद्यापीठाला राष्ट्रसंत गाडगे महाराजांचं नाव देणं हा संत गाडगे महाराजांचा सर्वोच्च सन्मान आहे. काही लोक म्हणाली अमरावतीच्या विद्यापीठाला संत गाडगे महाराजांचं नाव देणं हा गाडगे महाराजांचा सर्वोच्च सन्मान आहे. माझ्यासारख्याला वाटतं अमरावती विद्यापीठाला संत गाडगे महाराजांचं नाव देणं हा संत गाडगे महाराजांचा नाही, हा तर त्या विद्यापीठाचा सर्वोच्च सन्मान आहे की त्या विद्यापीठाला आमच्या संत गाडगे महाराजांचं नाव दिलंय. हा इतिहास आम्हाला समजून घ्यावा लागणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण घेतो. माय माऊलीओ, तुम्ही मोठ्या संख्येने आहात. जगामध्ये असे अनेक राजे झाले ज्या राजांचं कर्तृत्व कणमर होतं. तिथल्या इतिहासकारांनी त्या राजांचा मनभर इतिहास सांगितला. माझ्या राजाचं कर्तृत्व हे आभापेक्षा जास्त उंचीच आहे. आम्ही सांगायला कमी पडलोय. प्रबळगड नावाचा किल्ला आहे, प्रबळगड नावाचा किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये येतो. प्रबळगड नावाचा किल्ला, हा प्रबळगड किल्ला मोगलांच्या ताब्यात होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवतात की हा प्रबळगड नावाचा किल्ला स्वराज्यात आला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांना सांगतात, जा तेवढा प्रबळगड नावाचा किल्ला जिंकून या. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे प्रबळगडावरती आक्रमण करतात. प्रबळगड किल्ला हा मोगलांच्या ताब्यात आहे आणि किल्ल्याचा सरदार हा राजपूत आहे. मराठ्यांचं सैन्य छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे प्रबळगडावरती आक्रमण करतात. लढाई होते, घनघोर युद्ध होते आणि बराच वेळाच्या लढाईनंतर राजपुतांचं सैन्य पराभूत होतं, रक्त सांडलं जातं. शिवरायांचे मावळे जिंकतात आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे जिंकले की त्या किल्ल्यावरती जे राजपूत सैन्य होतं हे धारातीर्थी पडलं होतं. युद्धामध्ये पतीचं निधन झालं की त्या राजपूत स्त्रिया काय करायच्या तर किल्ल्यावरती चिता पेटवत होत्या. त्या प्रत्येला जोवर म्हणायचे, जोवर. पेटलेल्या चितेमध्ये त्या सगळ्या मायमाऊली उड्या टाकून स्वतःच्या आयुष्याचा त्याग करत होत्या. मावळ्यांनी त्या महिलांना रोखवलं. मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना निरोप पाठवला. छत्रपती शिवाजी महाराज प्रबळगडावरती आले, राजपूत महिलांच्या सामोरे गेले आणि त्या राजपूत महिलांना विचारते झाले, माय माऊली हो, तुम्ही असं का करताय? त्यावेळेस त्या राजपूत महिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं, युद्धामध्ये हरल्यानंतर निजाम आमच्याकडे वाईट नजरेने पाहतात. युद्धामध्ये हरल्यानंतर मोगल आमच्यावर अत्याचार करतात आणि होऊ नये म्हणून आमच्या पतीच्या निधनानंतर आम्ही पेटलेल्या चित्यामध्ये उड्या मारून आमच्या आबरूचं रक्षण करत असतो. छत्रपती शिवाजी महाराज नावाचा राजा ग्रेट काय, महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं आणि पाणावलेल्या डोळ्यांनी शत्रूच्या स्त्रियांना माझ्या राजाने सांगितलं, माय माऊली हो, युद्धामध्ये हरल्यानंतर तुमच्यावर अत्याचार करणारे निजाम असतील, युद्धामध्ये हरल्यानंतर तुमच्यावर अत्याचार करणारे निजाम असतील, पण युद्धामध्ये जिंकू किंवा युद्धामध्ये हरू शत्रूच्या स्त्रियांकडे सुद्धा आईच्या नजरेनं पाहणारे आम्ही मराठी आहोत. हे त्या महिलांना सांगायचं काम आमच्या राजाने केलंय. शत्रूच्या स्त्रियांना सांगितलं, साडी चोळी देऊन त्यांचा सन्मान केला आणि त्यांच्या गावाकडे परत पाठवण्याचं काम केलं. हा माझ्या राजाचा इतिहास आहे. हे माझ्या राजाचं वेगळेपण आहे. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की फक्त एवढंच माहित, महाराजांच्या एका हातामध्ये तलवार होती, महाराजांच्या दुसऱ्या हातामध्ये ढाल होती. छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावरती बसायचे आणि जणू काही 24 तास छत्रपती शिवाजी महाराज लढाया करायचे. हा इतिहास आम्हाला सांगितला. पण या ढाल तलवारीच्या पलीकडे सुद्धा माझ्या राजांचा इतिहास आहे. तो इतिहास आपल्याला समजावून घ्यायचा आहे. आपल्याला आयुष्यात जेव्हा जेव्हा वाटेल ना आयुष्यात सगळं काही संपलं, आता काहीच पर्याय राहिला नाही, तेव्हा तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला पुरंदरचा तह आठवा. अनेक लहान लहान मुलं आपल्या सर्वांच्या समोर आहेत. आपली लहान मुलं करतात काय, मध्यंतरी पुण्यावरून मुंबईला निघालो होतो. पुण्यावरून मुंबईला जात असताना लोणावळा नावाचं थंड हवेचं ठिकाण लागतं. लोणावळ्याच्या पुढे गेलो, आमच्या गाडीच्या समोर एक छोटासा ऍक्सिडेंट झाला. टू व्हीलर वरती नवरा बायको आणि त्यांची लहान चिमुरडी, तिघही जण खाली पडले. आम्ही नवरा बायकोला उठवलं, त्या लहान चिमुरडीला उठवलं, नवरा बायकोला प्यायला पाणी दिलं, लहान चिमुरडीला प्यायला पाणी दिलं, त्या लहान मुलीला जवळ घेतलं, मुलीला नाव विचारलं, मुलीने नाव सांगितलं, मुलीला गावाचं नाव विचारलं, मुलीने गावाचं नाव सांगितलं, मुलीला विचारलं कितवीत आहेस, मुलीने सांगितलं दादा मी 4थीच्या वर्गात आहे. आणि शेवटचा प्रश्न त्या 4थीतल्या मुलीला केला, बाळा तुला उद्या मोठं झाल्यावरती काय व्हायचं आहे?
त्यावेळेस त्या चौथीतल्या मुलीने आम्हाला सांगितलं, दादा उद्या मोठं झाल्यानंतर मला ऐश्वर्या कॅटरीना करीना नाही व्हायचं. ती चौथीतली मुलगी आम्हाला सांगायला लागली, दादा उद्या मोठं झाल्यानंतर मला ऐश्वर्या कॅटरीना करीना नाही व्हायचं, तर उद्याच्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा शिवाजी महाराज देण्यासाठी मला उद्याच्या महाराष्ट्रातल्या शोभाची जिजाऊ व्हायचं आहे. जर आमची लहान लेक उद्या जिजाऊ होण्याचं स्वप्न पाहत असेल ना, तर या महाराष्ट्राच्या मातीचं भविष्य उज्ज्वल आहे. ज्यावेळेस पुरंदरचा तह काढला, पुरंदरच्या तहामध्ये एक अट होती, जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज दिलेर खानाला 23 किल्ले देत नाही तोपर्यंत 10 वर्षाचा संभाजी राजा दिलेर खानाकडे जामीन म्हणून राहणार. पुरंदरच्या तहाची अट काय होती, जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज दिलेर खानाला 23 किल्ले देत नाही तोपर्यंत 10 वर्षाचा संभाजी राजा दिलेर खानाकडे जामीन म्हणून राहणार. 10 वर्षाचा संभाजी राजा दिलेर खानाच्या गोटात जातो. छत्रपती शिवाजी महाराज दिलेर खानाला 23 किल्ले देतात. 23 किल्ले दिले की दिलेर खान 10 वर्षाच्या संभाजी राजांना सोडून देतो. पण सोडता सोडता प्रचंड भला मोठा हत्ती वेळ देतो. एवढा मोठा हत्ती पाहून त्या दिलेर खान एवढा मोठा हत्ती पाहून आमचा छत्रपती संभाजी राजा विचार करतो. दिलेर खानाला वाटतं या 10 वर्षाच्या संभाजी राजांची जरा मस्करी करूयात. दिलेर खान सद मस्करीमध्ये आमच्या 10 वर्षाच्या संभाजी राजांना विचारतो, शंभू बेटा एवढा मोठा हत्ती आपल्या घरी कसा घेऊन जायचं याचा विचार करतो का? पुरंदरच्या तहाची अट काय आहे, जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज दिलेर खानाला 23 किल्ले देत नाही तोपर्यंत 10 वर्षाचा संभाजी राजा जामीन म्हणून राहणार. 10 वर्षाचे संभाजी राजा दिलेर खानाच्या गोटात जातात. छत्रपती शिवाजी महाराज दिलेर खानाला 23 किल्ले देतात. 23 किल्ले मिळाले की दिलेर खान 10 वर्षाच्या संभाजी राजांना सोडून देतो. सोडता सोडता प्रचंड मला मोठा हत्ती भेट देतो. एवढा मोठा हत्ती पाहून आमचा 10 वर्षाचा संभाजी राजा विचार करतो आणि दिलेर खान मस्करीमध्ये आमच्या 10 वर्षाच्या संभाजी राजांना विचारतो, शंभू बेटा एवढा मोठा हत्ती आपल्या घरी कसा घेऊन जायचं याचा विचार करतो का? 10 वर्षाचा संभाजी राजा त्या दिलेर खानाला सांगतो, दिलेर खान एवढा मोठा हत्ती आम्ही आमच्या घरी कसा पण घेऊन जाऊ. दिलेर खान एवढा मोठा हत्ती आम्ही आमच्या घरी कसा पण घेऊन जाऊ, पण आमच्या महाराजांनी तुम्हाला 23 किल्ले दिलेत ना, 23 किल्ले ते तुमच्या छाताडावरती नाचून परत कसे घ्यायचे ना याचा विचार 10 वर्षाचा संभाजी राजा करतोय. त्या संभाजी राजांचे आपण वारसदार आहोत. संत गाडगे महाराजांच्या इतिहासाकडे आम्ही कधीतरी पाहतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, रयत शिक्षण संस्थेची स्थापना करणारे कर्मवीर भाऊराव पाटील. महाराष्ट्रामध्ये जेवढ्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत ना तेवढ्या शाळा या रयत शिक्षण संस्थेच्या आहेत. ही रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटलांनी चालू केली आणि ज्यावेळेस कर्मवीर भाऊराव पाटलांना शाळेसाठी आमच्या संत गाडगे महाराजांनी त्या काळामध्ये प्रचंड अशी मोठी मदत केली. जेव्हा जेव्हा संत गाडगे महाराजांना मदतीचा निरोप कर्मवीर भाऊराव पाटलांनी पाठवला तेव्हा तेव्हा संत गाडगे महाराजांनी कर्मवीर भाऊराव पाटलांना मदत केलेली आहे. आणि जबाबदारीनं तुम्हाला सांगेल, कर्मवीर भाऊराव पाटील संत गाडगे महाराजांचा उल्लेख काय करत होते. संत गाडगे महाराजांचा उल्लेख कर्मवीर भाऊराव पाटलांनी एका ठिकाणी केलाय. आधुनिक महाराष्ट्राचा तुकाराम, आधुनिक महाराष्ट्राचा तुकाराम म्हणून गाडगे महाराजांचा उल्लेख कर्मवीर भाऊराव पाटलांनी केलाय. ज्यावेळेस या रयत शिक्षण संस्थेची ग्रँड अनुदान सरकार जे मदत करत होतं ही मदत थांबवण्यात आली, रोखली गेली रयत शिक्षणची मदत. आमच्या संत गाडगे महाराजांना काय आलं, अरे रयत शिक्षण संस्थेमध्ये गोरगरिबांची पोरं शिकतायत, त्या शाळेची मदत सरकारने थांबवलेली आहे. त्या क्षणी संत गाडगे महाराजांनी मुंबई प्रांतांचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांची भेट घेऊन त्यांना खडसावलं. संत गाडगे महाराजांनी गोरगरिबांच्या लेकरासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना खडसावण्याचं काम केलं आणि त्याच्यानंतर रयत शिक्षण संस्थेला पुन्हा एकदा ग्रँड चालू झाले, अनुदान चालू झालं आणि गोरगरिबांची पोरं शिकायला लागली. आम्ही गाडगे महाराजांचं नाव घेतो, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, पण त्यांचा विचार आम्ही किती जगतो. संत गाडगे महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातेला सांगितलं, 20व्या शतकामधला या मातीतला सर्वोत्तम संत म्हणजे संत गाडगे महाराज होऊन गेले. त्यांनी कीर्तनं केली, समाज सुधारण्याचं काम केलं, समाज प्रबोधनाचं काम केलं. आम्ही गाडगे महाराजांचा इतिहास किती समजून घेतला. आम्ही गाडगे महाराजांचं नाव घेतो, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो. ज्या गाडगे महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीला सांगितलं, गोरगरिबांना शिक्षण द्या, तहानलेल्याला पाणी द्या, भुकेल्याला अन्न द्या, गरीब समाजाला राहायला घर द्या, एक परिवर्तनाचा विचार संत गाडगे महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीला सांगितला. आपल्या सगळ्यांना आचार्य यात्रे माहिती आहेत. आचार्य यात्रे नेहमी म्हणायचे, सिंहाला पाहावं वनात, सिंहाला पाहावं वनात, हत्तीला पाहावं
पाहावं रानात आणि संत गाडगे महाराजांना पाहावं फक्त कीर्तनात. आचार्य यात्रेंनी गाडगे महाराजांचा सन्मान केला होता. आम्ही संत गाडगे महाराजांचा किती इतिहास समजावून घेतला. आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो. माय माऊली आपण सर्वजण या ठिकाणी आहात. आज देशाच्या सीमेवरती लढताना एखादा सैनिक शहीद होतो. सैनिक शहीद झाला की त्याच्या कुटुंबियांना काय बक्षीस दिलं जातं? त्याच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत दिली जाते. माझ्या राजानं 350 वर्षापूर्वी महाराष्ट्रात आपल्या मावळ्यांना काय दिलं? शिवाजी महाराजांच्या काय मावळ्याने किल्ला जिंकला? महाराजांनी मावळ्यांना बक्षिसामध्ये 4 गोष्टी दिल्या. या 4 बक्षिसांची 2023 मध्ये किंमत बघा नेमकी काय होते. महाराजांनी पहिलं बक्षीस दिलंय उमदा घोडा. दुसरं बक्षीस दिलंय त्यांच्या सैन्यामध्ये कायमस्वरूपाची नोकरी. तिसरं बक्षीस दिलंय 12 तोळे सोन्याचं कडं आणि चौथं बक्षीस दिलंय 100 होन. या 4 बक्षिसांची आज 2023 मध्ये किंमत बघा नेमकी काय होते. आज सैनिक शहीद झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत दिली जाते. माझ्या राजानं बक्षीस काय दिलंय? राजानं पहिलं बक्षीस दिलंय त्यांच्या सैन्यामध्ये कायमस्वरूपाची नोकरी. त्यांच्या सैन्यामध्ये कायमस्वरूपाची नोकरी म्हणजे आजच्या काळामध्ये परमनंट गव्हर्नमेंट जॉब. महाराजांनी दुसरं बक्षीस दिलंय उमदा घोडा. त्या काळामध्ये गाड्या नव्हत्या. त्या काळातल्या गाड्या म्हणजे त्या काळातला घोडा. त्या काळातला उमदा घोडा म्हणजे आजच्या काळातली चांगली गाडी. आज जर महाराज असते ना तर आमच्या तरुणांना परमनंट जॉब, फिरायला गाडी दिली असती. महाराजांनी तिसरं बक्षीस दिलंय 12 तोळ सोन्याचं कडं. आज सोन्याचा बाजारभाव काय चाललाय मला माहित नाही. महिला मंडळींना माहित असेल 50-60 हजाराच्या आसपास काहीतरी सोनं चाललंय. 30,000 रुपये तोळा सोनं धरून चालला. 30,000 रुपये. 30,000 रुपयांनी 12 तोळ सोन्याच्या कड्याची किंमत केली ना उत्तर येतं 3,60,000 रुपये. आणि महाराजांनी चौथं बक्षीस आपल्या मावळ्यांना दिलंय. आज सैनिक शहीद झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत दिली जाते. माझ्या राजाने चौथं बक्षीस आपल्या मावळ्यांना दिले 100 होन. त्या काळामध्ये सोनं होतं 50 पैसे तोळा. एका रुपयामध्ये 2 तोळे सोनं येत होतं. ऐकायला पण बरं वाटतं. एका रुपयामध्ये 2 तोळे सोनं. 1 होन म्हणजे 4 रुपये. एका रुपयामध्ये 2 तोळे सोनं. एका होनामध्ये येणार 8 तोळे सोनं. महाराजांनी दिले 100 होन. 100 होनामध्ये येणार 800 तोळे सोनं. आज 800 तोळे सोन्याची 30,000 रुपयाने किंमत केली ना उत्तर येतं 2,40,00,000 रुपये. आज सैनिक शहीद झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत दिली जाते. माझ्या राजानं 350 वर्षापूर्वी जिवंतपणे आपल्या मावळ्यांना 2,40,00,000 रुपये देण्याचं काम केलं. ही छत्रपती शिवाजी महाराजांची दानत आहे. ही दानत सुद्धा आपल्याला समजावून घेणं गरजेचं आहे. माझ्या राजाचं वेगळे पण काय? अहो आजही रस्त्यावरून एखादी पोरगी हिरो होंडा गाडी चालवताना पाहिलं ना तर आजही आमच्या पोरांना नवल वाटतं. पण 350 वर्षापूर्वी त्या महाराष्ट्रातल्या त्या काळातल्या गाड्या अर्थात त्या काळामध्ये घोडा चालवण्याचं स्वातंत्र्य महाराष्ट्रातल्या महिलांना माझ्या राजानं देण्याचं काम केलं. हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून आम्हाला शिकणं गरजेचं आहे. आज महाराष्ट्रामध्ये फिरताना मी अशी अनेक पोरं पाहतो जी महाराजांचा संत गाडगे महाराजांचा आदर्श घेतात आणि स्वप्न पाहतात की आयुष्यामध्ये काहीतरी करून दाखवायचं. आमची पोरं महामानवांचा आदर्श घेतात आणि स्वप्न पाहतात फॅक्टरी टाकायची, 100 पोरं कामाला ठेवायची, परदेशात जॉबला जायचं, 100 पोरांना नोकऱ्या द्यायच्या. आमच्या पोरांनी मोठमोठालं स्वप्न पाहिलं की आमच्या घरात पोराचा बाप पोराला म्हणतोय पोरा अंथरून पाहून पाय पसर. पोरग अंथरून पाहून पाय पसर. पोरग स्वप्न काय पाहतं? महामानवांचा आदर्श घेऊन 100 पोरं कामाला ठेवायची, परदेशात जायचं, 100 लोकांना नोकऱ्या लावायच्या. लगेच घरात पोराचा बाप पोराला म्हणतोय पोरा अंथरून पाहून पाय पसर. पोरग आशानं पाय काय पसरत नाही. पोरग झुरून झुरून मरून जातं. पण आशानं आमची पोरं स्वप्न पाहत नाही. आपण संयुक्त जयंती साजरी करतोय. इथं जेवढे पालक आहेत ना त्या पालकांनी घरी गेल्यानंतर एकच गोष्ट करा, तुमच्या पोरांना जवळ घ्या, तुमच्या पोरांच्या पाठीवरती हात ठेवा आणि तुमच्या पोरांना सांगा अरे पोरा तुला जेवढं मोठं स्वप्न पाहायचंय तेवढं मोठं स्वप्न पहा. अरे पोरा तुला जेवढे पाय पसरायचे तेवढे पाय पसर. अंथरुणाचं काय करायचं ना हे तुझा बाप बघून घे. ही धमक तुमच्या पोरापुरींना द्या. तुमची पोरं आयुष्यात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. हा विचार आम्हाला महामानवांच्यातून घ्यायचा आहे. वर्तमान काळामध्ये ज्याला ज्याला शिवाजी महाराज व्हायचंय ना त्याने आयुष्यामध्ये एकच गोष्ट करा. इथं तरुण मुलं मुली लहान मुलं सगळे ज्याला ज्याला छत्रपती शिवाजी महाराज व्हायचंय ना त्याने आयुष्यामध्ये एकच गोष्ट करा. तुम्ही नाही डॉक्टर झालात चालेल, तुम्ही नाही वकील झालात चालेल, तुम्ही नाही इंजिनियर झालात तरी चालेल, पण तुमच्यामुळे तुमच्या आई बापाची नजर शर्मेनं कधी खाली जाईल ना असं कोणतंही काम आयुष्यात करू नका. तुम्ही वर्तमान काळातले शिवरायांचे मावळे झाल्याशिवाय राहणार नाही. आई वडिलांच्या स्वप्नासाठी माझ्या राजानं आयुष्यभर संघर्ष केला, स्वराज्य निर्माण केलं. आम्हाला कुठे लढायला जायचं नाही, कोणता किल्ला जिंकायचा नाही, कुठलं राज्य निर्माण करण्याचं नाही. फक्त आणि फक्त आई बापाला जपा, आई
आई बापावरती जीव लावा, आई बापाच्या डोळ्यात कधी पाणी येणार नाही ना याची काळजी घ्या. तुम्ही वर्तमान काळातले शिवरायांचे मावळे झाल्याशिवाय राहणार नाही, हा इतिहास आम्हाला शिकायचा आहे. माई माऊली तुम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने आहात. हे प्रबोधनाचं विचारपीठ आहे. संत गाडगे महाराजांनी जो विचार या महाराष्ट्राच्या मातेला सांगितलाय, तुमच्या माझ्या घरामध्ये पण माझी आई आहे. आपण माई माऊली जिजाऊंचा इतिहास ऐकतो, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचं नाव आपण घेतो. माझ्या घरामध्ये पण माझी आई आहे. माझी आई आठवड्यातून 2-2 दिवस उपास धरायची. तुम्ही उपास धरत असताल, उपास धरणं अजिबात वाईट नाही, पण महाराष्ट्रातले अनेक चांगले डॉक्टर असं म्हणतात की एखाद्या महिलेनं आठवड्यातून 2-2, 3 दिवस जर उपास धरले तर 40 ओलांडल्यानंतर महिलेला पोटदुखीसारखे अनेक आजार होऊ शकतात. त्यामुळे आठवड्यातून 2-3 दिवस उपास उगाच धरू नका. धरायचाच असेल तर आठवड्यातून एखादा दिवस उपास धरा. उगाच 2-2 दिवस उपास धरून स्वतःच्या शरीराचं वाटोळ करून घेऊ नका. ज्या जिजाऊंचं नाव आम्ही घेतो, शिवाजी महाराजांनी एखादा किल्ला जिंकावा म्हणून माझ्या माय माऊली त्या राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंनी एकदाही उपास तपास व्रत वैकल्य काही केलेलं नाही. तो विचार आपल्याला घ्यायचा आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये संत गाडगे महाराज जन्माला आले, ज्या महाराष्ट्रामध्ये संत नामदेव महाराज जन्माला आले, जगद्गुरु संत तुकाराम महाराज आले, संत ज्ञानेश्वर महाराज जन्माला आले, आज त्याच महाराष्ट्रातले लोक कुठल्या तरी बुवा बापूच्या नादी लागताना आम्हाला पाहायला मिळतात. मग तो बागेश्वर बाबा असो नाहीतर तो आसाराम बापू असो, तुम्ही कुणाचे समर्थक असाल मला फरक पडत नाही, पण ज्या मातीला संत गाडगे महाराजांचा वारसा लाभलाय ना, ती लोक कुठल्याही बुवा बापूच्या नादीच लागता कामा नये. बरं, एवढं होऊन काही आसारामचे भक्त म्हणतात आमचे बापू असे करूच शकत नाही, आमचे बापू असं करूच शकत नाही. माझी तुम्हाला विनंती आहे, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तो विचार आम्हाला रुजवण्याचं काम करायचं आहे. आम्हाला शिवरायांचा संत गाडगे महाराजांचा इतिहास समजावून घ्यायचा असेल तर आम्ही आमच्या इतिहासामध्ये गंमत बघा ना, खोड्या कशा करून ठेवल्या. अनेक लहान पोरं आहेत, आम्ही आमच्या पोरांना इतिहासामध्ये एक 4थीच्या पुस्तकामध्ये शिकवलं, होता जीवा म्हणून वाचला शिवा. आम्ही काय शिकवलं? होता जीवा म्हणून वाचला शिवा. आता गंमत बघा कशी आहे. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथा बाहेर काढला, 32 दाताचा अफजल खान नावाचा बोकड स्वराज्यावरती चालून आला. महाराजांनी अफजल खानाचा कोथा बाहेर काढला. महाराजांनी ज्यावेळेस अफजल खानाचा कोथा बाहेर काढला त्यावेळेस महाराजांवरती एका व्यक्तीने तलवारीचा वार केला. महाराज 50 वर्ष जगले. 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये महाराजांच्या अंगावरती एकदाच तलवार स्पर्श करून गेली. महाराजांना एकदाच तलवारीनं स्पर्श केलाय. ही तलवार चालवली कुणी? तर महाराजांनी अफजल खानाचा कोथा बाहेर काढला की कृष्णा भास्कर कुलकर्णी नावाचा अफजल खानाचा माणूस आहे, यानं शिवाजी महाराजांवरती वार केला. पुस्तकामध्ये आम्हाला काय शिकवलं? ज्या कृष्णा भास्कर कुलकर्णीनं महाराजांवरती वार केलाय त्याच्या नावापुढे जी लावलं, कृष्णाजी भास्कर. ज्यानं छत्रपती शिवाजी महाराजांवरती वार केलाय त्याच्या नावापुढे जी लावलं, कृष्णाजी भास्कर. आणि ज्या शिवाजी महाराजांनी शिवरायांचा जीव वाचवलाय ना, त्यांचा उल्लेख आम्ही काय केला? होता जीवा म्हणून वाचला शिवा. शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आणि आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आम्ही येणाऱ्या काळामध्ये आमच्या घरामध्ये आमच्या पोरांना सांगितलं पाहिजे. अरे बाबा, होता जीवा म्हणून वाचला शिवा नाही, आमच्या पोरांना शिकवायचं होता जीवा म्हणून वाचला शिवा नाही, होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी. आमच्या बापदाद्यांचा सन्मान करायला आम्ही शिकलं पाहिजे. दुसरी गोष्ट बघा इतिहासामध्ये कशी आहे. आम्हाला सांगितलं शाहिस्ते खान नावाचा अजगर पुण्याच्या मातीमध्ये त्या ठिकाणी होता, लाल महालामध्ये होता. ज्यावेळेस शाहिस्ते खान पुण्यामध्ये होता, छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची बोट छाटली. शाहिस्ते खानासोबत सैन्य किती होतं? शाहिस्ते खानासोबत 1 लाख सैन्य होतं. हे 1 लाख सैन्य कुठं राहिलं होतं? तर 1 लाख सैन्य पुण्यातल्या लाल महालामध्ये राहिलं होतं. लाल महालामध्ये तुमच्यापैकी किती लोकांनी पुण्यातला लाल महाल पाहिलाय मला माहित नाही, पण आज जो पुण्यामध्ये लाल महाल दाखवला जातो ना, तो लाल महाल हा 6 गुंठ्यांचा आहे. किती? 6 गुंठ्यांचा. आपल्या घरामध्ये 1 गुंठ्याचं बांधकाम असलं तरी 4-5 लोक आपण लईत लय राहतोय. 6 गुंठ्यांच्या बांधकामामध्ये 1 लाख सैन्य राहू शकतं का? तर अजिबात नाही राहू शकत. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा लाल महाल गेला कुठं? तर महाराष्ट्रातले अनेक इतिहास अभ्यासक असं म्हणतात की पुण्यात पेशव्यांनी लाल महाल पाडला आणि त्या ठिकाणी शनिवारवाडा चालू केला. शनिवारवाडा हाच आमचा लाल महाल आहे, हे आम्ही येणाऱ्या काळामध्ये समजावून घेतलं पाहिजे. खरं तर शिवजन्मोत्सव सुद्धा सध्या चालू आहे. मी गेली 15 दिवस झालं महाराष्ट्रात शिवजयंतीला फिरतोय. कुठल्याही गावात शिवजयंतीला गेलं की सगळ्यात पहिल्यांदा लोक काय करतात माहितीये का? आरतीचं ताट आणून आमच्या सर्वांच्या समोर देतात. आरतीचं ताट आमच्या हातात देतात. युट्यूबवरची स्पीकरवरती एक आरती लावतात, जय देव शिवराय देवा आरती लावतात आणि म्हणतात शिवरायांची आरती करा. माझी तुम्हाला प्रामाणिकपणे कैकईची विनंती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करू नका, छत्रपती शिवाजी महाराजांना देव करू नका.
शिवाजी महाराजांचं मंदिर करू नका. आपण आरती कुणाची करतो तर आपल्याला जे जे देव सांगितले त्या सगळ्यांची आपण आरती करतो. आपण जर छत्रपती शिवाजी महाराजांना देव केलं, महाराजांचं मंदिर बांधलं तर आपण नंतर काय होईल माहितीये का? आपण महाराजांचं मंदिर बांधलं, मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं शिल्प उभारलं, नंतर काही दिवसांनी तिथं बाहेर एखादा पुजारी बसल, तिथं एखादा परत दगड ठेवला जाईल, त्याला शिंदूर लावू, आपण तिथं जाऊन नारळ फोडू, तिथं उदबत्त्या लावू, तिथं देवाला आपण देव समजून छत्रपती शिवाजी महाराजांना नवस करू. छत्रपती महाराज माझ्या आयुष्यामध्ये असं असं वाहू द्या, महाराज मी 5 वाहू द्या, एक कोंबडी कापतो, महाराज माझ्या आयुष्यामध्ये पैसा येऊ द्या, मी एखाद बोकाड कापतो. बरं काही लोक परत म्हणतील छत्रपती शिवाजी महाराज या देवाचा 10वा अवतार होते, छत्रपती शिवाजी महाराज या देवाचा 5वा अवतार होते, शिवाजी महाराजांना देव केलं. बरं काही वर्षाने असं होईल, काही लोक उठतील आणि परत म्हणतील आमच्या अंगात महाराज आले, छत्रपती शिवाजी महाराज आमच्या अंगात आले. आम्ही जर छत्रपती शिवाजी महाराजांना देव केलं, आम्ही जर छत्रपती शिवाजी महाराजांना देव केलं, त्यांचं मंदिर केलं, तर आम्ही परत असं म्हणू ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथा बाहेर काढला त्यावेळेस शिवाजी महाराजांना चमत्कार येत होता, दैवी शक्ती होती. ज्यावेळेस साहित्यकाराची बोटं छाटली त्यावेळेस शिवाजी महाराज अदृश्य होते, अचानक त्या ठिकाणी प्रकट झाले, बोटं छाटली आणि परत गायब झाले. शिवाजी महाराजांचं कर्तृत्व शून्य होऊन जाईल. छत्रपती शिवाजी महाराज हे पुराण पुरुष नाहीत, छत्रपती शिवाजी महाराज इतिहास पुरुष आहेत, हे आम्ही समजावून घेतलं पाहिजे. आम्ही महाराजांना देवत्व बहाल केलं तर महाराजांचा इतिहास संपून जाईल. महाराजांना संपवण्याचं षडयंत्र म्हणजे आरती आहे, हे आम्ही समजावून घेतलं पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये हा इतिहास आम्हाला समजावून घेणं गरजेचं आहे. अहो आजही आम्ही विज्ञानवादी दृष्टिकोन विचार करत नाही. आमच्या संत गाडगे महाराजांनी या महाराष्ट्राच्या मध्ये म्हणजे असं म्हणतात आपण सगळे ब्रँडेड कपडे घालायला लागलो, ब्रँडेड कपडे. संत गाडगे महाराजांनी आयुष्यभर फाटकी कपडे घातले, संत गाडगे महाराजांनी आयुष्यभर फाटक्या चिंध्या घातल्या, पण सोन्यासारखा विचार या मातेला देण्याचं काम केलं. त्या संत गाडगे महाराजांचं नाव आपण घेतो. भुकेलेला अन्न द्या, त्यांनी त्या काळामध्ये सांगितलं. आजही मुंबईमध्ये जे हॉस्पिटल आहे तिथं महाराजांनी त्या काळामध्ये संत गाडगे महाराजांनी धर्मशाळा बांधायचं काम केलंय, पंढरपूरला धर्मशाळा बांधायचं काम केलंय. त्या गाडगे महाराजांचा विचार आपल्याला घेणं गरजेचं आहे. संत गाडगे महाराजांनी आयुष्यामध्ये अनेक कीर्तने केली, ज्या गावामध्ये गेले त्या गावामध्ये स्वच्छता केल्या, माणसांना परिवर्तनाचा विचार सांगितला. आम्ही संत गाडगे महाराजांच्या जीवनावर 2 पिक्चर सुद्धा आले, एक डेबू नावाचा आणि दुसरा त्या ठिकाणी आपण जर पाहिला तर महाराजांच्या इतिहासावरती आलेला दुसरा जो पिक्चर होता देवकीनंदन गोपाला. 2 पिक्चरच्या माध्यमातून आम्हाला संत गाडगे महाराजांचा इतिहास कळाला. महाराष्ट्र शासनानं सुद्धा त्यांच्या नावाने योजना त्या ठिकाणी राबवली. आणि आज संत गाडगे महाराजांचा आपण आदर्श खऱ्या अर्थानं घेतोय का याचा विचार सुद्धा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करणं गरजेचं आहे. 8 नोव्हेंबर 1956 ज्यावेळेस संत गाडगे महाराजांनी आयुष्यामध्ये अनेक कीर्तने केली, आपल्या सर्वांचं भाग्य मानावं लागेल. गाडगे महाराजांनी आयुष्यामध्ये अनेक कीर्तने केली, हजारो कीर्तने केली, पण त्यांचं एक कीर्तन इथं जसं व्हिडिओ शूटिंग चाललंय ना, ज्यावेळेस संत गाडगे महाराजांचं कीर्तन मुंबईच्या वांद्रे पोलीस स्टेशन मध्ये चालू होतं त्या भागामध्ये, त्यावेळेस आज जसं शूटिंग केलं जात आहे ना तसं त्या कीर्तनाचं शूटिंग केलं होतं. आणि त्याचं ऑडिओ रेकॉर्डिंग आजही आपण युट्यूब वरती टाकलं ना तर आपल्याला गाडगे महाराजांच्या मूळ आवाजातलं त्यांचं कीर्तन आपल्याला आजही युट्यूब वरती ऐकायला मिळतं. ते आपण समजावून घेतलं पाहिजे. अरे ज्या विठ्ठलाने या महाराष्ट्राला विचार दिलाय त्या विठ्ठल पंढरपूरला शेवटचं कीर्तन त्याच्यानंतर त्यांनी केलं 14 नोव्हेंबरला. आणि त्यानंतर संत गाडगे महाराजांच्या आयुष्याचा शेवट झाला 20 नोव्हेंबर 1856 अमरावतीला त्या ठिकाणी त्यांचा निधन झालं. आम्ही आमच्या महापुरुषांच्या इतिहासातून काय शिकतोय? आम्ही संत गाडगे महाराजांचं नाव घेतो पण त्यांचा विचार खरंच आत्मसात करतोय का? आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो पण महाराजांचा विचार खरंच आत्मसात करतोय का? महाराजांवरती व्याख्यान देणं सोपी गोष्ट आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार समोर बसून ऐकणं सोपी गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की जय म्हणणं, संत गाडगे बाबा महाराज की म्हणलं की जय म्हणणं सोपी गोष्ट आहे. पण या महामानवांचा विचार आमच्या अंगीकारणं, तो विचार आत्मसात करणं आमच्यासाठी खरंच अवघड गोष्ट आहे. तो विचार आम्हाला येणाऱ्या काळामध्ये अंगीकारायचा आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येणार नाही, संत गाडगे महाराज परत जन्माला येणार नाहीत. आपण सर्वजण सोशल मीडियाचा वापर करायला लागलो. जबाबदारीने या ठिकाणी सांगेन, आज जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जतच्या रेस्ट हाऊसला थांबले तर महाराज काय करतील? महाराजांच्या मनात आलं पुण्यातला कोंढाणा किल्ला जिंकायचा तर छत्रपती शिवाजी महाराज काय करतील माहितीये का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात आलं 2023 मध्ये पुण्यातला कोंढाणा किल्ला जिंकायचा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जतच्या रेस्ट हाऊसला आहेत तर महाराज काय करतील माहिती
माहिती आहे का? महाराज काय एखाद्या मावळ्याकडे बसवून तानाजी मालुसरेंना निरोप नाही पाठवणार. छत्रपती शिवाजी महाराज काय करतील? कर्जतच्या रेस्ट हाऊसला बसलेले असताना आपल्या खिशात हात घालतील, खिशातून आपला मोबाईल बाहेर काढतील, मोबाईल वरती व्हॉट्सअप चालू करतील, तानाजी मालुसरेंना व्हॉट्सअपला मेसेज करतील, वेअर आर यू तानाजी, कुठं आहात तानाजीराव? तानाजी मालुसरेंचा व्हॉट्सअपला रिप्लाय येईल, राजा मी पुण्यात आहे. शिवाजी महाराज व्हॉट्सअप बंद करत्याल, परत मोबाईल हातात घेत्याल, तानाजी मालुसरेंना व्हिडिओ कॉल करत्याल, तानाजी मालुसरेंच्या मोबाईल वरती शिवाजी महाराज बोलताना दिसत्याल आणि आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोबाईल वरती आमचे तानाजी मालुसरे बोलताना दिसत्याल. तिकडून शिवाजी महाराज म्हणत्याल काय तानाजीराव काय चाललंय? तिकडून तानाजी मालुसरे म्हणत्याल काय नाही राजा पुण्यामध्ये एकदम ठीकठाक आहे, बोला की कोरोना बिरोना याला एकदम ओके मध्ये बोला की काय म्हणताय? इकडून शिवाजी महाराज म्हणत्याल तानाजीराव जा तेवढा पुण्यातला कोंडाणा किल्ला जिंकून या. तानाजी मालुसरे म्हणत्याल ठीक आहे राजा, तुम्ही सांगताय ना आता जातो आणि कोंडाणा किल्ला जिंकून येतो. तानाजी मालुसरे कोंडाणा जिंकायला जातील, पण मावळ्यांना गोळ्या कसे करतील? तानाजी मालुसरे काय करतील? मावळ्यांचा व्हॉट्सअप वरती एखादा ग्रुप असेल, ग्रुप वरती मेसेज करतील, अमुक अमुक वाजता सगळ्या मावळ्यांनी या ठिकाणी गोळा व्हा. सगळे मावळे गोळा होतील, सगळे मावळे कोंडाण्यावरती जातील. बरोबर कोंडाण्यावरती जाताना आमचे मावळे काय घोडे घेऊन नाही जायचे, 2 विमानं 4-5 हेलिकॉप्टर 100-1 फोर व्हीलर 200-300 टू व्हीलर घेऊन जातील. सगळे मावळे कोंडाण्यावरती जातील. कोंडाण्यावरती उदयमान राठोड नावाचा किल्लेदार हातामध्ये तलवार घेऊन येईल. छत्रपती शिवाजी महाराजांचे तानाजी मालुसरे हातामध्ये तलवार नाही घ्यायचे. तानाजी मालुसरे काय करत्याल? हातामध्ये AK-47 घेत्याल, 2 गोळ्या त्या उदयभानाला मारत्याल. उदयभानाचा खेळ खाल्ला, लढाई मावळे जिंकले, पण लढाई जिंकून आमचे मावळे थांबणार नाही. आमचे मावळे काय करत्याल? उदयभान राठोड पडला की त्याच्या जवळ जाऊन परत मोबाईल हातात घेऊन त्याचे चांगले चांगले फोटो काढतील. गड जिंकून खाली आलं की व्हॉट्सअपला स्टेटस टाकल्याशिवाय राहणार नाही. पण गमतीचा विषय सोडून द्या, पण सोशल मीडियाचा वापर आपण करतोय. आज जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले ना तर महाराज 100% सोशल मीडियाचा वापर करत्याल. पण सोशल मीडियामुळे या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जातीच्या दंगली घडल्या. फेसबुकवरच्या एखाद्या पोस्टमुळे धर्माधर्माच्या दंगली घडल्या. सोशल मीडिया काडीपिटी सारखी आहे, एखाद्या काडीनं एखाद्याचं घर पिटू शकतं, पण त्याच वेळेस त्या काडीनं एखाद्याच्या घरातली चूल सुद्धा पिटू शकते. आम्ही त्याचा प्रभावीपणे वापर केला पाहिजे. आज छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येणार नाहीत, पण समजा चुकून महाराज जन्माला आले तर महाराज घोड्यावरती बसून जन्माला येणार नाही. आज छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले ना तर महाराज काय हातामध्ये तलवार घेऊन जन्माला येणार नाही. आज छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले ना तर राजगड रायगड प्रतापगड पुरंदर जिंकणार नाहीत. आज छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले ना तर छत्रपती शिवाजी महाराज मर्सिडीज कार घेऊन जन्माला येतील. महाराज सुडबुड घालून जन्माला येतील. महाराज एका हातामध्ये पेन घेतील, दुसऱ्या हातामध्ये कॉम्प्युटरचा माऊस घेतील. महाराज अभ्यास करतील, कलेक्टर होतील, प्रशासन गड नावाचा किल्ला जिंकतील. आज जर महाराज जन्माला आलेला तर महाराज न्यायाधीश होतील, न्यायगड नावाचा किल्ला जिंकतील. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, इथं अनेक तरुण मुलं आहेत, महाराजांचं नाव घेऊन आयुष्यामध्ये दगड घेऊन रस्त्यावरती राडा करून कस्टडीमध्ये सडण्यापेक्षा महाराजांचं नाव घेऊन आयुष्यामध्ये अभ्यास करा, अधिकारी व्हा किंवा आयुष्यामध्ये काहीतरी करून दाखवा. तेव्हाच तुम्हाला शिवरायांचं नाव घ्यायचा अधिकार आहे, अन्यथा महाराजांचं नाव घ्यायचा आपल्याला अधिकार नाही. माझा राजा काळच्या कितीतरी पुढचा विचार करणारा राजा आहे. अहो आज आपण महाराष्ट्रामध्ये म्हणायला लागलो प्रत्येकाने घरामध्ये शौचालय बांधलं पाहिजे, हागणदारी मुक्त प्रत्येकाने शौचालय महाराष्ट्रामध्ये घरामध्ये बांधलं पाहिजे. तरी आजही महाराष्ट्राच्या अनेक खेड्यांमध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये शौचालय पाहायला मिळत नाही. तुम्ही आजही रायगडावरती जा, रायगडावरती रोपेने वरती गेलं की डाव्या बाजूला राणी महाल लागतो. राणी महालाच्या पाठीमाग आपल्या घरामध्ये जसं शौचालय ना तसं महाराजांनी 350 वर्षापूर्वी दगडाचं शौचालय आपल्या राण्यांसाठी बांधलेलं पाहायला मिळतं. आज आपण कर्जतला जातो, राशीनला जातो, बाजारपेठ पाहायला मिळते, दोन्ही बाजूला दुकानं. तुम्ही आजही रायगडावरती जा, महाराजांनी 350 वर्षापूर्वी बांधलेली बाजारपेठ आजही रायगडावरती पाहायला मिळते. संत गाडगे महाराजांनी सांगितलं झाडं लावा, छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं झाडं लावा. आज आम्ही महाराष्ट्रामध्ये झाडं लावा आम्हाला सांगावं लागतं. आमच्या दोन्ही महापुरुषांनी काय वर्षापूर्वी तो विचार या मातीला देण्याचं काम केलंय. आपल्याला महामानवांचं फक्त नाव घेऊन चालणार नाही, तर त्यांचा विचार आपल्याला आत्मसात करणं गरजेचं आहे. बरं या महामानवांकडून शिकायचंय काय? तर आम्हाला चारित्र्य संपन्न व्हायला शिकायचंय, निर्व्यसनी व्हायला शिकायचंय. एवढ्या ज्या महामानवांकडून आयुष्य चांगलं जगायला आम्हाला शिकायचंय. माय माऊली तुम्ही या ठिकाणी आहात. आम्ही हळदी कुंकाचा कार्यक्रम दरवर्षी करतो, गेल्या महिन्यामध्येच झाला. मात्र आजही या महाराष्ट्रामध्ये एखाद्या महिलेचा पती जर वारला असेल तर त्या विधवेचं घर सोडून आम्ही दुसऱ्या घरामध्ये हळदी कुंकाचा कार्यक्रम
कार्यक्रम करायला जातो. ही प्रथा आम्हाला मोडीत काढणं गरजेचं आहे. आम्ही वटपौर्णिमेचा कार्यक्रम करतो कशासाठी तर 7 जन्म हाच पती आम्हाला मिळाला पाहिजे म्हणून तुम्ही वडाला फेऱ्या मारता. कधीतरी पुरुषांना विचारा, बाबा हो तुम्ही कधीतरी वडाला फेऱ्या मारा. आम्हाला 7 जन्म हा नवरा पाहिजे, तुम्हाला 7 ह्यांना पण 7 जन्म हीच बायको पाहिजे का? कधीतरी ह्यांना विचारा, ह्यांना वडाच्या झाडाला फेऱ्या मारू द्या. आम्ही घरामध्ये फक्त आम्हाला वंशाला दिवा पाहिजे म्हणून या महाराष्ट्रामध्ये मुलींचं प्रमाण कमी आहे. ज्या राजाचं नाव आपण घेतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांना 6 मुली होत्या, 2 मुलं होत्या. आम्ही मुलींच्या जन्माचं स्वागत केलं पाहिजे. संत गाडगे महाराजांना त्या ठिकाणी मुली होत्या. अहो माझा संत गाडगे महाराज किती परिवर्तनवादी होते. मुलीच्या बारशाला म्हणजे त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रथा होती की लेकरांच्या बारशाला मटण दारूचा बेत असायचा. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्या लेकीच्या बारशाला लोकांना मटण आणि दारू खायला देण्यापेक्षा माझ्या संत गाडगे महाराजांनी लेकीच्या बारशाला गोडधोड अन्न द्यायचं काम केलं होतं, गोडधोड जेवण द्यायचं काम केलं होतं. त्या काळामधल्या महाराष्ट्राच्या परिस्थितीला सगळ्यात मोठं टाकलेलं हे परिवर्तनाचं पाऊल होतं. आम्ही त्यांचं नाव घेतो पण त्यांचा विचार आम्ही खऱ्या अर्थानं आत्मसात करतोय का? तो विचार सुद्धा आम्हाला येणाऱ्या काळामध्ये आत्मसात करणं गरजेचं आहे. शिवरायांचा तो विचार आम्हाला आत्मसात करणं गरजेचं आहे. खरं तर संत गाडगे महाराज असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील त्यांनी शेतकऱ्याला जगवण्याचा विचार सांगितलाय. तुमच्यापैकी अनेक लोक शेती करणारी असतील. मी एक उदाहरण जबाबदारीने या ठिकाणी सांगतोय. मध्यंतरी विदर्भात गेलो होतो, एका शेतकऱ्याच्या घरात गेलो. शेतकऱ्याच्या घरात गेल्यानंतर शेतकऱ्याचं लहान पोरग आमच्या समोर आलं आणि त्या शेतकऱ्याचं पोरग आम्हाला सांगतं, दादा दादा 13 ऑगस्टचा दिवस होता. मी माझ्या बापाला म्हणलं, बाबा बाबा परवा 15 ऑगस्ट आहे, गावाच्या चौडीवरती माझा सत्कार आहे. बाबा बाबा मला गणवेश घ्या. पोराचा बाप म्हणतो ठीक आहे. अरे माझ्या लेकरांनी मला आयुष्यामध्ये मागून मागून मागितलंय काय तर माझ्या लेकरांनी मला फक्त आणि फक्त गणवेश मागितलाय. पोरा तुला गणवेश हवाय ना, तुझा बाप तुला गणवेश घेणार. बाप 14 ऑगस्टच्या दिवशी तालुक्याच्या गावाला जातो, एका गणवेशाच्या दुकानात जातो, एक गणवेश हातात घेतो आणि विचार करायला लागतो, अरे या गणवेशामध्ये माझं पोरग लईच भारी दिसल, या गणवेशामध्ये माझं पोरग राजबिंड दिसल, या गणवेशामध्ये माझं पोरग लईच देखलं दिसल. त्याच वेळेस तो दुकानदार शेतकऱ्याला धक्का देतो. शेतकरी भानावरती येतो. दुकानदार विचारतो काय करायचं? शेतकरी म्हणतो या गणवेशामध्ये माझं पोरग लईच भारी दिसल, हाच गणवेश द्या माझ्या पोराला. दुकानदार म्हणतो ठीक आहे. दुकानदार गणवेश पॅक करतो. गणवेशाची पिशवी शेतकऱ्याच्या एक हातात देतो आणि दुसऱ्या हाताने शेतकऱ्याला पैसे मागतो. शेतकरी आपला हात आपल्या खिशात घालतो. गणवेशापुरते पैसे शेतकऱ्याच्या खिशात नसतात. शेतकरी तसाच दुकानाच्या बाहेर येतो. दिवसभर तालुक्याच्या गावाला फिरत राहतो. जेवढे जेवढे नातलग आहेत, जेवढे जेवढे सगळे सोयरे आहेत, जेवढे जेवढे ओळखीचे लोक आहेत, प्रत्येकाच्या घरी जातो आणि प्रत्येकाला एकच गोष्ट बघतो, अरे कुणीतरी द्या रे बाबांनो द्या, माझ्या लेकराच्या गणवेशापुरते पैसे द्या. त्या बापाला कुणीच पैसे देत नाही. बाप तसाच हात हलवत दिवसभर तालुक्याच्या गावाला फिरत राहतो. जेवढे जेवढे नातलग आहेत, जेवढे जेवढे सगळे सोयरे, जेवढे जेवढे ओळखीचे लोक आहेत, प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येकाला एकच गोष्ट मागतो, अरे कुणीतरी द्या रे बाबांनो द्या, माझ्या लेकराच्या गणवेशापुरते पैसे द्या. त्या बापाला कुणीच पैसे देत नाही. बाप तसाच 14 ऑगस्टच्या रात्री आपल्या घराच्या बाहेर येतो, घराचं दार वाजवत नाही, तसाच शेतात जातो. रात्रभर शेतामध्ये विचार करतो, रात्रभर शेतामध्ये रडतो, अरे माझ्या लेकराने मला आयुष्यामध्ये मागून मागून मागितलंय काय तर माझ्या लेकराने मला फक्त आणि फक्त गणवेश मागितलाय. माझ्या लेकराला गणवेश घेण्याची सुद्धा या शेतकरी बापाची लायकी नाही का? शेतकरी रात्रभर शेतामध्ये रडतो. दुसऱ्या दिवशी 15 ऑगस्टचा दिवस उजाडतो. भल्या सकाळी तो बाप आपल्या घराच्या बाहेर जातो, घराचं दार वाजवतो. शेतकऱ्याचं पोरग धावत धावत बाहेर येतं, कारण त्या पोराला माहित असतं आपला बाप आपल्यासाठी गणवेश आणायला गेलाय. पोरग दार उघडतं, बापाला समोर पाहतं आणि बापाला विचारतं, बाबा कुठे आहे माझा गणवेश? बाप काहीच बोलत नाही. पोरग परत एकदा विचारतं, बाबा सांगाला कुठे आहे माझा गणवेश? बाप काहीच बोलत नाही. पोरग परत एकदा विचारतं, बाबा कशाला चेष्टा करताय? बाबा देखील माझा गणवेश. बाप काहीच बोलत नाही. पोरग परत एकदा विचारतं, अहो बाबा ती चावडी दिसते ना चावडी, त्या चावडीवरती माझा सत्कार आहे. बाबा किती वेळ झालं गणवेश मागतोय? बाबा कशाला चेष्टा करताय? बाबा देखील माझा गणवेश. बापाला काय बोलावं कळत नाही. बापाच्या डोळ्यात फक्त पाणी येतं आणि मग बापाच्या डोळ्यात आलेलं ते पाणी पाहून ते शेतकऱ्याचं चौथीतलं पोरग त्याच्या बापाला सांगतं, अहो बाबा तुम्ही गणवेश घेताल ना म्हणून रविवारी दिवसभर शेतामध्ये राबलो होतो. बाबा तुम्ही गणवेश घेताल ना म्हणून लाईट नसताना कंदीलच्या प्रकाशात अभ्यास केला होता. बाबा तुम्ही गणवेश घेताल ना म्हणून म्हशीला चारा दिला होता. बाबा काव मला गणवेश घेतला नाही. बापाला काय
काय बोलावं कळलं नाही. बाप तसा शेतात जातो आणि शेतामध्ये जाऊन आत्महत्या करतो. ही अवस्था एकीकडे शेतकऱ्यांची आहे. आम्हाला आमच्या महामानवांचा आदर्श काय घ्यावा लागतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रात किती दुष्काळ पडला तरी एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नव्हती. माझ्या राजानं शेतकऱ्यांना मोफत बी बियाणं द्यायचं काम केलं, बिनव्याजी कर्ज देण्याचं काम केलं. जमीन मोजणीची पद्धतीचा शोध माझ्या छत्रपतींनी लावला. ज्या जमिनीतून जास्त पीक येत होतं तिथून महाराजांनी शेतसारा घेतला. ज्या जमिनीतून पीक येत नव्हतं तिथून महाराजांनी शेतसारा घेतला नाही. वतनदारी पद्धत मोडून वेतनदारी पद्धत निर्माण करण्याचं काम केलं. याचाच अर्थ या देशामध्ये शेतकऱ्यांचा पहिला राजा जर कोण झाला असेल ना तर ते छत्रपती शिवाजी महाराज झाले. हे तुम्हाला आम्हाला मान्य करावं लागतं. मी व्याख्यानाच्या समारोपाकडे वळणार आहे. खरं तर तुम्ही सर्वजण या ठिकाणी बराच वेळ बसलाय, तुमचं जेवणही झालेलं आहे. खरं तर मध्यंतरी अनाथांची माय असणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचं निधन झालं. मी 4 वर्षांपूर्वी माईंना भेटायला गेलो होतो. माईंच्या घरी सिंधुताई सपकाळच्या घरी गेलो आणि माईंना एकच प्रश्न विचारला होता, माई मला एखादा विचार सांगा जो विचार घेऊन मी माझ्या घरी जातो आणि माझ्या घरातल्यांना सुधरवतो. सिंधुताई सपकाळ काहीच बोलल्या नाही. सिंधुताई सपकाळ घराच्या बाहेर आल्या. माईन पाठोपाठ आम्ही घराच्या बाहेर आलो. माईंना परत एकदा विचारलं, अहो माई मला एखादा विचार सांगा जो विचार घेऊन मी माझ्या घरी जातो, माझ्या घरातल्यांना नाही माझ्या भाऊ बहिणीला सुधरवतो. सिंधुताई सपकाळ काहीच बोलल्या नाही. तुम्ही सगळे जशा मांडी घालून बसलाय ना तशा सिंधुताई सपकाळ घराच्या बाहेर आल्या, मांडी घालून बसल्या. आम्ही माईन पाठोपाठ मांडी घालून बसलो. माईंना परत एकदा विचारलं, अहो माई मला एखादा विचार सांगा जो विचार घेऊन मी माझ्या घरी जातो, माझ्या घरातल्यांना नाही माझ्या भाऊ बहिणीला नाही किमान मी तरी सुधारतो. सिंधुताई सपकाळ काहीच बोलल्या नाही. मांडी घातलेल्या सिंधुताई सपकाळ ह्या तशात उठून उभ्या राहिल्या. आम्ही उठून उभे राहिलो. माई चालत्या झाल्या, आम्ही चालते झालो. फरक फक्त एवढाच पडला, मांडी घालून उठल्यानंतर सिंधुताई सपकाळ ह्या तशाच चालत्या झाल्या. आम्ही मात्र मांडी घालून उठल्यानंतर एका हातानं पाठीमागे लागलेली धूळ झटकली. सिंधुताई सपकाळचं लक्ष आमच्याकडे गेलं आणि त्या माऊलीने आम्हाला सांगितलं, अरे बाळांनो माझ्या इथली माती तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही, माझ्या इथला विचार काय घेऊन जाणार. आपण सर्वच जण बराच वेळ या ठिकाणी बसलाय. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज असतील, राष्ट्रसंत कर्मयोगी संत गाडगे महाराज असतील, त्यांची जयंती आपण या ठिकाणी संयुक्त जयंती साजरी करतोय. संत गाडगे महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीला बेकारांना आसरा द्या, अंधू रोग्यांना औषधोपचार द्या, बेकारांना रोजगार द्या, गरीब गोरगरिबांना अन्न द्या असा एक विचार या महाराष्ट्राच्या मातीला सांगितलेला. तहानलेल्याला पाणी द्यायला या महाराष्ट्राच्या मातीला लावलं. संत गाडगे महाराजांचा तो विचार आपण सर्वजण आत्मसात करू. छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातेला विचार दिलाय, तो विचार आपण आत्मसात करू. 21व्या शतकामध्ये आपण सर्वजण जगतोय. या दोनही महापुरुषांचा विचार घेऊया. जात धर्म पंथ या पलीकडे जाऊन विचार करूया. अनेक लोक महाराष्ट्रामध्ये आहेत की जे जाती जातीमध्ये वाद लावतात, धर्माधर्मामध्ये वाद लावतात. याच महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी वाद काही लोकांनी लावला, मराठा दलित वाद कधी काही लोकांनी लावला. पण आज महाराष्ट्रातल्या लोकांना कळायला लागलं, अरे रायगडावरती जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध घेऊन जगात सगळ्यात पहिल्यांदा शिवजयंती जर कोणी साजरी केली तर ती क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी साजरी केली. हे महाराष्ट्रातल्या लोकांना आता कुठं कळायला लागलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यामध्ये अनेक पत्र लिहिली. या प्रत्येक पत्राची सुरुवात ही जय शिवराय या शब्दाला केली. हे आता आमच्या सर्वांच्या समोर यायला लागलंय. जात पात धर्म आपल्या सगळ्यांचं रक्त एक आहे. हा महामानवांनी जो विचार दिलाय, हे महामानव एका जातीचे कोणत्याच नाहीत, हे महामानव सगळ्यांचे आहेत. आम्ही जर या महामानवांना जातीचं लेबल चिकटवलं तर आपल्या पुरते ते राहतील. यांना जातीचं लेबल लावू नका. आपला राजाही विश्वविख्यात आहे. अहो आजही तुम्ही गुगलवरती सर्च करा, फादर ऑफ इंडियन नेव्ही, भारताच्या नौदलाचे जनक, तर गुगल सुद्धा आम्हाला उत्तर देतं भारताच्या नौदलाचे जनक हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून निसटले, औरंगजेबासोबत सैन्य होतं 2,60,000. माझा राजा रक्ताचा एकही थेंब न सांडता आग्र्यावरून या सह्याद्रीमध्ये परत येतो. त्यावेळेस जगामध्ये सगळ्यात टॉपचा पेपर होता. आपण सकाळ लोकमत पुढारी पेपर वाचतो. त्या काळामध्ये लंडन गॅजेट नावाचा जगातला सगळ्यात टॉपचा पेपर होता. हा लंडन गॅजेट नावाचा पेपर लंडनमध्ये तयार होत होता. या लंडन गॅजेट नावाच्या पेपरनं लंडनमध्ये इंग्रजीमध्ये पहिल्या पानावरती बातमी छापली होती, हिंदुस्थानचा राजा औरंगजेबाच्या ताब्यातून निसटला. याचाच अर्थ माझा राजा एका जातीचा, एका धर्माचा, एका प्रांताचा नाही, तर माझा राजा या देशाचा आहे. आपला राजा देशाचा हा विचार आपण आत्मसात करूया. खरं तर वेगवेगळ्या आयुष्य कार्यक्रमाला आयुष्यामध्ये जाण्याचा योग आला, पण राष्ट्रसंत संत गाडगे महाराज
महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या संयुक्त जयंतीचा कार्यक्रम महाराष्ट्रात फक्त आणि फक्त तुमच्या गावामध्ये होतो ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे। तुमच्या गावामध्ये जातीय सलोखा आहे, या ठिकाणी आल्यानंतर कळलं तुम्ही सगळे गुण्या गोविंदानं या ठिकाणी नांदताय। तोच विचार, त्याच विचारांवरती तुम्ही वाटचाल करणं गरजेचं आहे। इथं अनेक तरुण मुलं आहेत, माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, आयुष्यामध्ये गावची चौकट सोडून आम्ही बाहेर सुद्धा गेलं पाहिजे। ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला, महाराज सिंहासनावरती बसले होते। एक फोटो आपल्या सगळ्यांनी पाहिला असेल की एक लाल कोट घातलेला इंग्रज अधिकारी छत्रपती शिवाजी महाराजांना झुकून मुजरा करतो। राज्याभिषेकाचा फोटो आपण सगळ्यांनी पाहिला असेल, छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावरती बसलेत आणि एक लाल कोट घातलेला इंग्रज अधिकारी, लाल कोट आणि काळी टोपी घातलेला इंग्रज अधिकारी छत्रपती शिवाजी महाराजांना झुकून मुजरा करतो। आज छत्रपती शिवाजी महाराजांनी जर तो फोटो पाहिला ना तर महाराज सुद्धा विचार करतील, अरे 350 वर्षापूर्वी जे इंग्रज माझ्या समोर झुकत होते तेच इंग्रज माझ्या देशात येतात काय आणि माझ्या देशावरती राज्य करतात काय। आज जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले ना तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातल्या प्रत्येक तरुणाला सांगतील, अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा, अवघा मुलूक आपला। येणाऱ्या काळामध्ये आमच्या महामानवांचा आदर्श घेऊन जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी संधी आहेत, ज्या ज्या ठिकाणी आम्हाला नोकरी करता येईल, ज्या ज्या ठिकाणी आम्हाला उद्योग करता येईल, ज्या ज्या ठिकाणी आम्हाला शिकता येईल, ज्या ज्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी करता येतील त्या गोष्टी आपण केल्या पाहिजे। गावाच्या बाहेर सुद्धा पडलं पाहिजे। रोज गावामध्ये 30-4 पोरं त्याच गप्पा तोच चौक, या पलीकडे जाऊन चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे, परदेश फिरला पाहिजे, विमानामध्ये बसलं पाहिजे, आयुष्यामध्ये चारित्र्य संपन्न निर्व्यसनी झालं पाहिजे, तेव्हाच या महामानवांचं नाव घ्यायचा आपल्याला खऱ्या अर्थानं अधिकार आहे। या परीटवाडीच्या संयुक्त जयंतीच्या कार्यक्रमात आपण सर्वांनी मला बोलवलं, मला आवर्जून बोलवणारे गणेशजी कदम असतील, आमच्या सोबत आलेले विजयजी साळवी असतील, विठ्ठलजी काळे सर असतील, या सर्वांचंच त्याप्रमाणे संपूर्ण समितीला मी या ठिकाणी गवळी असतील या सर्वांना धन्यवाद देतो। खरं तर संयुक्त जयंतीचा कार्यक्रम हनुमंत येवले सर असतील, संयुक्त जयंतीचा कार्यक्रम एका दिवसाचा आपल्याला वाटतो, एक दिवस जेवण, एक दिवस व्याख्यान, पण एक दिवस जयंतीचा कार्यक्रम करण्यासाठी जी संयोजन समिती आहे ना ही गेली महिनाभर त्या ठिकाणी कष्ट करत असते। या कार्यक्रमाचं नियोजन करीत असताना त्या ठिकाणी खुर्च्या मांडण्यापासून खाली संतर्जा हंतरण्यापर्यंत, ते कार्यक्रमाला वर्गणी देण्यापासून स्टेजवरची पुष्पगुच्छ घेऊन येण्यापर्यंत ज्या ज्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे कष्ट केलंय त्यांना एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण धन्यवाद देऊया। कारण एका दिवसाचा जयंतीचा कार्यक्रम दिसत असला तरी गेली महिनाभराची मेहनत त्या सगळ्यांची त्या पाठीमागे असते। तुम्ही सर्वांनी मला सहन केलं त्याबद्दल तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो। शेवटी एकदा जोरात आवाज आला पाहिजे, बोला छत्रपती शिवाजी महाराज की, राष्ट्रसंत गाडगे महाराजांचा आवाज जोरात आहे ना, आवाज जोरात आला पाहिजे। तुम्ही सगळ्यांनी जेवण केलंय त्यामुळे आवाज तुमचा जोरात आला पाहिजे, बोला छत्रपती शिवाजी महाराज की, राष्ट्रसंत कर्मयोगी संत गाडगे बाबा महाराजांचा। आवाज ह्यांचा लय येतोय, महिला मंडळींचा आवाज काही आहे ना, तुमचाही आवाज जोरात आला पाहिजे। ते महामानव काय फक्त यांचे नाहीत, तुमच्याही आहेत, तुमचाही आवाज जोरात आला पाहिजे। घरामध्ये तुम्ही बोलता हे ऐकून घेतात, आता इथं पण तुम्ही बोललं पाहिजे ना, तुमचाही आवाज जोरात आला पाहिजे। एक काम करूयात आपण, फक्त आणि फक्त महिला आवाज देतील, पुरुषांनी आवाज देऊ नका, लहान मुलांनी आवाज देऊ नका, समोरच्या छोट्या मुलींनो तुम्ही पण आवाज देऊ नका, फक्त महिलांचा आवाज किती होतोय बघायचा आहे। फक्त महिला आवाज देतील, बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, राष्ट्रसंत कर्मयोगी संत गाडगे बाबा महाराजांचा। आता आवाज आला, आता सगळे मिळून आवाज देऊया। तुम्ही सर्वजणांनी जेवण केलं, आम्ही उपाशी आहे, पण आवाज एवढ्या जोरात आला पाहिजे, एवढ्या जोरामध्ये। या ठिकाणी हॅलोजन लावलाय, आपल्या आवाजाने हॅलोजन खाली पडला पाहिजे, फुटला पाहिजे, एवढ्या जोरात आवाज आला पाहिजे। जेवढं तुम्ही महामानवांवरती प्रेम करता, तुम्ही जर या छत्रपती शिवाजी महाराज आणि संत गाडगे महाराजांना आपलं मानत असताल, म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण वर्षात अनेक सण साजरे करतो, अनेक उत्सव साजरे करतो, पण यात तुमचा आमचा सगळ्यात मोठा पवित्र उत्सव जर कोणता असेल, आपण अनेक सण उत्सव सगळे काही साजरा करतो, पण या मराठी माणसाचा पवित्र सण जर कोणता असेल तर एक लक्षात ठेवायचं, दरवर्षी 19 फेब्रुवारी आणि दरवर्षी 23 फेब्रुवारी, 19 फेब्रुवारीला आपल्या राजाची जयंती असते आणि 23 फेब्रुवारीला
संत गाडगे महाराजांची जयंती असते. दरवर्षी शिवजयंतीला घरावरती भगवे झेंडे लावा, घराच्या बाहेर रांगोळ्यांचा सडा काढा. वर्षभर पोरांना कपडे घेऊ नका. दरवर्षी आमच्या जयंतीच्या कार्यक्रमात पोरांना नवीन कपडे घेऊन द्या. घरामध्ये गोडधोड अन्न करा आणि वर्षातला सगळ्यात मोठा सण म्हणून या दोनही महामानवांची जयंती साजरी करा. शेवट एकदा जोरात आवाज, हेलोजन खाली पडून फुटला पाहिजे एवढ्या जोरात आवाज सगळ्यांनी द्यायचा आहे. जेवढी जेवढी ताकद तुमच्यात आहे, जेवढं जेवढं या दोन्ही महामानवांना तुम्ही आपलं मानता, तेवढ्या ताकदीनं आवाज द्यायचा आहे. आवाज एवढ्या जोरात आला पाहिजे, कर्जत असेल, राशीन असेल, तिथल्या लोकांना पण कळलं पाहिजे. परिटवाडीच्या गावामध्ये संयुक्त जयंतीचा कार्यक्रम होतोय. जोरात आवाज द्यायचा, सगळ्यांनी आवाज द्यावा. इथं जेवढे पुरुष आहेत, तरुण आहेत, महिला आहेत, लहान मुलं आहेत, स्टेजवरची आहेत, सगळ्यांनी आवाज द्यायचा आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, राष्ट्रसंत कर्मयोगी संत गाडगे महाराजांचा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.